पहिल्यांदा शोभा सह्याद्रीगिरीचा विभाग विजसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे श्री तेथे जागृत रामदास विगसे जो या जना विद्धरी. 18व्या दशकाचा अभ्यास सुरू केला आहे. नावच आहे बहुजिन्सी, म्हणजे पुष्कळचे विषय या दशकामध्ये पुन्हा आपल्याला नव्याने आठवण करून द्यायचं. शिकायचं नाही आहे, शिकून झालेलं आहे, पण त्याचं स्मरण आपल्याला करून देणार आहे. कारण आता ग्रंथाचा अखेरचा टप्पा आलेला आहे. 20 दशकामध्ये ग्रंथ संपणार आहे. या 18व्या दशकापासून आता आपल्या लक्षात येईल की छोट्या छोट्या गोष्टीतून मोठं मोठं काय आहे, महत्त्वाचं काय आहे ते समर्थ सांगणार आहे. आणि म्हणून आपण पहिल्या ह्याच्यात पाहिलं की एवढे आपल्याकडे 33 कोटी देव आहे, पण हे 33 कोटी देव म्हणजे खरे आहेत का? तर नाही, तेवढ्या प्रमाणापुरते बरोबर आहे. आपण सगळेजण त्या आपल्याला आवडणाऱ्या देवाची प्रार्थना करतो, उपासना करतो, त्याला काय आवडतं वगैरे वगैरे. आत्ताच आपण काकडवरती करून आलो. त्यामुळे त्या देवाची उपासना करणं हे अगदी योग्यच आहे. त्याच्याबद्दल समर्थांचा काही नाही. पण मूळ देव कोणता असा जर शोध घ्यायचा ठरला तर अंतरात्मा हा आपला मूळ देव आहे. बाकी हे सगळे उपासनेसाठी लागणाऱ्या गोष्टी, आपली संस्कृती पुढे नेण्यासाठी, आपली श्रद्धा वाढवण्यासाठी नक्कीच उपयोग होतो. त्यामुळे सगुण रूपातल्या ह्या देवाची पूजा उपासना करणं हे आतापर्यंतच्या 18व्या दशकापर्यंत आपण अनेक ठिकाणी पाहिलं आहे. त्यामुळे ते करायचं नाही का करायचं, पण सारखं लक्षात घ्यायचं की सगुणाची पूजा हा मार्ग आहे. सगुणाचे आधारे निर्गुण पावी जे निर्धार सारा सार विचारे संत संगे. संतांच्या सज्जनांच्या संगतीनं सार काय असार काय, योग्य काय अयोग्य काय हे ओळखायचं. आणि निर्गुण निराकार जो देव आहे म्हणजे चराचरामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जो आहे तो ओळखायला शिकायचा. हा खरा संबंध ग्रंथाचा विषय आहे. पण तो कळण्यासाठी आपल्याला अनंत मार्गाने समर्थन देतात. म्हणून या बहुजिन्सीमध्ये आपण पहिल्या समासात तो विषय पाहिला. कितीतरी देव आणि देवांच्या उपासना, आणि मग गमतीनं पाहिलं कोणाला दहीवडे आवडतात, कोणाला आणखीन काय आवडतं, कुठला प्रसाद कुणाला करायचं, कुठल्या शाकांबरी देवीच्या पूजेला किती भाज्यांचे नैवेद्य दाखवायचे वगैरे वगैरे. या प्रथा ज्या आपल्याकडे पडलेल्या दिसतात तर त्यामुळे आहेत. नंतरच्या समासात आपण असं पाहिलं की या अंतरात्म्याची आपल्याला ओळख पटण्यासाठी, या चराचरामधल्या सगळीकडे भगवंत भरलेला आहे हा कळण्यासाठी आपल्याकडे जाणतेपण असलं पाहिजे. असा जाणतेपणाचा शब्द आपण मागच्या वेळेस शिकलो की जाणतं म्हणजे काय. जाणतं म्हणजे काही सांगता येणारं नाही, जाणतं म्हणजे काही दिसणारं नाही. मग या सगळ्या आपल्या इंद्रियांच्या असणाऱ्या शक्तीच्या पलीकडे असणारी एखादी गोष्ट आहे ती जाणायची असेल तर काय, आपल्याला काही गोष्ट कळण्यासाठी डोळे आणि मन या दोन गोष्टींचा उपयोग करावा लागतो. डोळ्याने आपल्याला दिसतं असं आपण म्हणतो, मनाने आपण फार तर म्हणू की मला कळलं. शब्दाबद्दल नाही करता येत. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कळलेलं असतं पण आपण सांगू नाही शकत, तर असं घडतं. पण तरी नेत्र आणि मनाच्याही पलीकडे अशा काही गोष्टी असतात, त्याला आपण जाणणं असं म्हणतो. आणि ते काय जाणायचं, त्या अंतरात्म्याला कसं जाणायचं हे आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. आता आजच्या समासात आपल्याला पाहायचं आहे की ते जाणते पण मला यायला हवं. जाणायचं काय हे पण मला कळलं पाहिजे आणि मला जाणता यायला पाहिजे. आता कळलं की जाणायला हवं, पण मग ते जाणायला हवं तर माझ्याजवळ अशा कोणत्या क्वालिटीज पाहिजे की मला हे जाणता येईल. जसं आपण व्यवहारामध्ये म्हणतो तिच्या मनात काय ते मी जाणलं, सांगत नाही आपण, तिला पण सांगत नाही, आपण पण बोलत नाही, तिसऱ्या पण कोणाला सांगत नाही. गोष्ट खरी आहे, पण आपण जाणलेलं असतं की कुणाच्या मनात काय चाललेलं आहे ते, आणि ते आपल्याला ओळखता येतं. हे जसं व्यवहारात आहे तसं या भगवंताला जाणणं. जसं आपण मागच्या वेळेस उदाहरण घेतलं होतं, आपण लक्षात ठेवायचं की एखादा माणूस काहीतरी उपासना करतोय, साधना करतोय. अगदी सोपं धरूया, मंगलेकर महाराजांनी नामस्मरण घ्यायला आपल्या सांगितलं. आपण जर नाम घेत असलो तर त्या नामाचा व्यवहारामध्ये किंवा आपल्या आचरणामध्ये उपयोग होतोय हे आपल्या लक्षात येतं. एक उदाहरण देते. काल माझी मैत्रीण आणि मी बाहेर गेलो होतो. इथे रिक्षेत बसलो, आपण मैत्रिणी भेटलो की जरा गप्पा सुरू होतात. आमचंही लक्ष गेलं नाही, रिक्षेत बसल्यावर रिक्षावाल्याचंही लक्ष गेलं नाही. खूप अंतर गेलो, जवळजवळ कॅडबरीचा चौक ओलांडला, तरी देखील त्यांनी मीटर्स टाकलेला नव्हता. हे ना त्याच्या लक्षात आलं ना आमच्या लक्षात आलं. पण आमच्या लक्षात आलं म्हटलं अहो मीटरनी टाकला, 299 रुपये कसे होते. इथे तर आम्ही बसलो बजारगडच्या चौकात,
असं मनात आलं आणि त्याला आम्ही सांगितलं. तोही बिचारा प्रामाणिक होता, त्यांनी लगेच तिथे मीटर टाकला. आणि मग आमच्या मुक्कामावर आम्ही गेल्यावर आम्ही दोघींनी ठरवलं की आता की 26 रुपयाचं हे अंतर नाही आहे, तर आपण काहीतरी योग्य त्याला द्यायला पाहिजे. आणि म्हणून मग किती झाले असं विचार. त्यांनी पण आम्हाला सांगितलं की 60 रुपये द्या. मुकाट्याने आम्ही 60 दिले. आणि मग विचार मनात येतो की नामस्मरण घेणारे किंवा काहीतरी संत संघ ग्रंथ संघ आहे, ती माणसं वाद घालत नाही, चर्चा करा. आमच्या दोघींच्याही मनात सुद्धा आलं नाही की आपण तो काही जास्त मागतोय, काही मनात आलं नाही. आणि मग मला कसं आलं की ह्या जागी दुसरी मंडळी असतात ती काय करतात, जो तुझी आहे मिठाई टाकायला नको, आता नाही, आता मी 24च देणार, अशी माणसं असतात. आणि हे त्यांनी आम्हाला सांगितलं की बाई तुम्ही 60 रुपये देताय आम्हाला, माझी चूक होती, मला लोकांनी आता सांगितलं असतं की तुझी चूक आहे, 26च रुपये देणार. विचार कसा मनात येतो की हे जाणते पण आमचा मोठेपणाने सांगायचं आहे किंवा वयाने मोठं झाल्यामुळे कदाचित आम्ही तसं वागलो असू असं पण म्हणायला हरकत नाही. पण संत संघ मिळतो म्हणजे मग असं होतं की आपण त्याच्यामध्ये जाणतो की अरे खरं आहे, तोही विसरला आपणही विसरलो ना, तेवढी आपली पण जबाबदारी आहे. आणि मग परतीच्या प्रवासात पुन्हा आम्ही इथे आलो तेव्हा 67 रुपये झाले होते मीटरवर. त्याचा अर्थ त्यांनी स्वतःकडे थोडा घेतलाच नुकसानीचा भाग असा विचार आपल्यामध्ये. तो सगळं जग वाईट नाही आहे. आपल्याला असं वाटतं की सगळं जग म्हणजे जणू काही शत्रू आणि आपण फक्त काय ते सज्जनाचे पुतळे, असं नसतं. त्यामुळे संत संघ ज्याला मिळतो त्याला हे जाणते पण येतं. आणखीन एक उदाहरण आपल्याला नेहमी येतं की जो नामस्मरण होतं, परवा आपला झालाय विषय, पण ज्याला थोडीशी सद्भावना आहे, संत संघ आहे, सद्ग्रंथांचा थोडा अभ्यास आहे, आपोआप काय होतं आपल्या वाणीमध्ये बदल होतो. नामस्मरण घेणारा माणूस कधीही असं अरे रवीनं बोलणार नाही. मला उदाहरण दिलं होतं की इतकी गर्दी असते आपल्या रस्त्याला आणि रस्ता क्रॉस करताना तुमच्या माझ्यासारख्याची तरी पंचायत असते. आणि मग खरंच आपल्यामुळे कोणीतरी कचकन ब्रेक दाबला तर ड्रायव्हर सीटवर बसणारा माणूस कसा आहे हे बरोबर आपल्याला कळतं. काय डोळे फुटले का की समजावं गडबड आहे. पण तो आजी जरा डावीकडे उजवीकडे बघावं की समजावं की तो गोंदवल्याचा शेगावचा असा कुठला तरी आहे. हा जो फरक आहे ना बोलण्यात वागण्यात तो दिसला पाहिजे. अगदी तीच गोष्ट आजच्या समासात आपल्याला समर्थ सांगणार आहे की जाणते पण आपल्याकडे यायला पाहिजे, म्हणजे आपल्या आचरणात बदल आला पाहिजे. जर आपण तसंच वागत असलो तर गडबड आहे. आपली भाषा मृदू झाली पाहिजे, आपलं असणं दिसणं सगळं असं मार्गदर्शील असलं पाहिजे. लगेच आपल्याला राग येणं हे थांबलंच पाहिजे. तर आपल्याला नामस्मरणाचं उपयोग. आपली आपण परीक्षा घ्यायची. अजूनही मला दुसऱ्याच्या वागण्याचा राग येतोय का, परीक्षा घ्यायची आपलं की असं का बोलतो, तो असं का म्हणाला, असं जर मनात येत असेल तर गडबड आहे. असा विचार आपण आपल्या मनाशी करायचा. ती गोष्ट आपल्याला समर्थात सांगणार आहे. नाव आहे निस्पृह शिकवा. हा समर्थांचा ना आवडता शब्द आहे निस्पृह. आणि यापूर्वी निस्पृह शब्द असलेले 4 समास आपण शिकलोय. वेगवेगळे आहेत. निस्पृह व्याप आहे, निस्पृह लक्षण आहे, निस्पृह वर्तणूक आहे आणि आज निस्पृह शिकवण आहे. आता आधी एवढं सांगून झालंय. समर्थांचा व्याप शब्द आहे ना, समर्थ म्हणतात जेवढं व्याप तेवढं वैभव. आपण काय म्हणतो, जेवढा व्याप तेवढा संताप. समर्थ म्हणतात जेवढा व्याप तेवढं वैभव. निरनिराळी कामं अंगावर घ्यायची, लोकांच्या मदतीनं पुरी करायची. असा समर्थ व्याप करायसारखा स्वतः केला. महाराजांना शोधे मठ भारतभर केले आणि खूप व्याप वाढवला. त्याच्यातलं वैभव त्यांना प्राप्त झालं. आज 400 वर्ष झाली तरी त्यांचं वैभव आपण पाहतोय वाढतं. तर असं त्यांनी आपल्याला सांगितलं. तो निस्पृहाचा व्याप कसा असतो तो वाढतो. तर निस्पृहाचा व्याप म्हणजे काही आपल्याला स्पृहा नसणं, इच्छा न ठेवता आपण जे काही काम करतो ते काम यशस्वी होतं. आपल्याला यश मिळावं, आपल्याला कीर्ती व्हावी, आपला फोटो यावा, वर्तमानपत्रामध्ये मध्यावर आपला फोटो असावा, पहिल्या पानावर असावा, अशा काही गोष्टी मनात धरून काम केलं की मग ते काम वैभवाला नाही जात. 4 लोक त्या दिवशी बघतात, 4 फोन आपल्याला येतात, अंकीचा का आला याची नोंद पण आपण घेतो. त्याच्यात न शिरता आपण काय विचार जे आपण करतोय ते जर निस्पृहपणे केलं तर त्याचा जो व्याप आहे, ते जे वैभव आहे, त्या वैभवाचा विचार आपल्याला समर्थ करायला सांगणार आहे. म्हणून आधीचं जे निस्पृह व्याप, निस्पृह वर्तणूक आहे, आता मात्र ते निस्पृह शिकवण असा समासाला नाव दिलेलं आहे. तर मी मगाशी म्हणतो कसं की आधी अंतरात्मा म्हणजे काय सांगून झालं
ती जाणवण्याची गोष्ट आहे हे पण सांगून झालं आणि त्याची शिकवण आता आपल्याला देता येते. म्हणजे आपल्याला जर भगवंताला जाणायचं असेल तर आपल्याजवळ काय काय क्वालिटीज पाहिजे त्या आपल्याला या समासात ते सांगणार आहे. म्हटलं तर समास अगदीच छोटा आहे, 20-22 ओव्यांचा, 20च ओव्यांचा समास आहे. आणि या 20 ओव्यांमध्ये पहिल्या 12 ओव्यांचा आणि नंतरच्या 8 ओव्यांचा असे 2 भाग आपल्याला करता येऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांनी पहिल्या भागामध्ये आपल्याला असं ज्या गोष्टींचा आपल्याला लाभ घ्यायला हवा, शिकवण आहे ना ती, त्यामुळे आपला जन्मच होईल प्रत्येक माणसाचा. नरदेह जो आपल्याला मिळालेला आहे तो कोणत्या कारणासाठी मिळालेला आहे त्याचा आधी आपण विचार केला पाहिजे. आपल्याला भोगासाठी नरदेह मिळालेला नाही आहे की छानपैकी 2-4 गाड्या हव्या, बंगले हवे आणि मनाला येईल तशी सगळ्या गोष्टी सुखाच्या हव्या, यासाठी नाही भगवंतानी आपल्याला नरदेह दिलेला. भगवंतानी नरदेहामध्ये या जीवाला टाकलेला आहे, त्याच्यामध्ये भगवंताची ओळख करून घेण्यासाठी टाकलेलं आहे. वारंवार आपण हा विषय पाहतो की बाकी सगळे 84 लक्ष योनीतले जे जीव आहेत ते आहार, शय्या, भय, मैथुन या 4 गोष्टींपुरतेच आहेत. आपल्याजवळ काहीतरी विशेष बुद्धी दिलेली आहे, ती बुद्धी ह्यासाठी दिली आहे की या सगळ्या चक्रातून सुटून आपल्याला ईश्वरातच पूर्णपणानं विलीन व्हायचं आहे. त्या भगवंताला ओळखण्यासाठी नरदेह दिलेला आहे. हे जर आपण सारखं सारखं लक्षात घेतलं तर पहिल्याच ओवीमध्ये समर्थन सांगितलं, दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य. हे दुर्लभ आहे, मिळणं सहज नाहीये. तर खूप मोठं कठीण काम झालेलं आहे की हे शरीर, हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे आणि आयुष्य पण मिळालं आहे. ती पण मोठी महत्वाची गोष्ट असते. विचार करायला, जसं आपण म्हणतात निवृत्त झाले की हे करेल म्हणजे आयुष्य मिळायला हवा, मध्येच गचकलं तर कधी करणारा अभ्यास. त्यामुळे आयुष्य पण मिळलं, हे पण नरदेह मिळलं आणि आयुष्य पण मिळलं हे काम करायला. या दोन्ही गोष्टी दुर्लभ आहेत पण त्या मिळाल्या. याचा करू नये नास, हे वाया घालवू नये. शरीर मिळालेलं आहे, आयुष्य पण मिळालेलं आहे, वेळ पण मिळालेला आहे. मी नेहमी सांगते की भगवंतांनी आपल्यावर खूप मोठी कृपा केलेली आहे, कारण आपल्याला काही चिंताच ठेवली नाही. आणि असं चिंता न ठेवणं याच्या मागे त्याचं कारण हे आहे की आपल्याकडून काहीतरी अशी कामं त्याला करून द्यायची आहे. त्यांनी शब्द दिला आपल्याला, योगक्षेमं वहाम्यहम्. तुम्ही हे काहीतरी करा, समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी काहीतरी करा, तुमचा योगक्षेम मी करेन. आणि असं योगक्षेमचा अर्थ पण आपण पाहिला. योग आणि क्षेम 2 शब्द आहेत. योग म्हणजे जे आपल्याला हवं आहे ते देणं आणि क्षेम म्हणजे जे दिलेलं आहे ते सांभाळणं. हे दोन्ही तो करतोय, आपलं देतोय पण आणि जे दिलेलं आहे ते सांभाळतोय पण. मग जर बाकी काहीच चिंता आपल्याला ठेवलेली नाही तर आपण काय केलं पाहिजे? देह मिळालाय, आयुष्य मिळालाय, कशाचीही चिंता मिळाली की करावी लागली नाही. दास म्हणे सावकाश विवेक पाहावा. मग समर्थ आपल्याला सांगतात की आपण काय करावं, तर विवेकानं आपण काहीतरी आजूबाजूचं निरीक्षण करावं. ह्याला जाणणं म्हणायचं. असं पहिल्या ओळीमध्ये या संबंध 20 ओव्यांमध्ये मला नेमकं काय सांगायचं आहे ते सांगून टाकलं. आधी आपण नेमके कुठे आहोत हे दाखवतात ते आपल्याला. म्हणजे आपल्याला तक्रार करायला जागाच राहते. हे माझ्याच्याने होणार नाही, हे मला जमणार नाही, हे कसं का, तुझं ठीक आहे, असे जे वाक्य असतात ना ती ऐकायला त्याची सवयच ठेवली आहे आपल्याला. तिथे मिळालं दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य, जे दुर्लभ आहे ते मिळालं, आता तरी कर असं सांगतात. त्यामुळे आता तक्रार करायला आपल्याला काही संदेश दिले नाही. आणि पुढे दुसऱ्या ओळीपासून साधारण 12वी ओळीपर्यंत त्यांनी आपल्याला जर का आपण या जीवनाचा अशा पद्धतीनं उपयोग करून घेतला नाही, समर्थांच्या बाबतीत मी नेहमी म्हणते ना की ते जरा काठी हातात घेतलेले शिक्षक आहेत. ते साधे सुद्धा नाही आहे. आपलं बडबड देते, तू एक चॉकलेट दे ना, एवढा अभ्यास कर, असलं काही नाही, एक दणकाच देतात. तर लगेच नाही सांगितलं की जर का तुम्ही एवढी सगळी सुसंधी देऊन सुद्धा केलं नाही तर तुमचा नाश होतो. सांगून टाकलेलं आहे. लगेच ते मिळाले, न पाहता उत्तम विवेक अवगा होतो विवेक, अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे. अगदी म्हणजे असं केलं तर असं, नाही केलं तर असं, असं स्पष्टपणानं त्यांनी सांगून टाकलं की जर काय झालं नाही तर तुम्ही जीवनाचा नाश करून घेता, करंटेपणा तुमचा आहे. दुर्दैव एवढं सगळं मिळून सुद्धा आम्हाला बुद्धी होत नसेल अशा काही कामं करण्याचं. काहीतरी देशसेवा, काहीतरी समाजसेवा, काहीतरी धर्मसेवा,
काहीतरी चांगली गोष्ट, कोणातरी दुसऱ्याला मदत करणं, ह्या गोष्टी आपल्याकडून नैराश्य हव्या, ज्या आपल्याला जमतील त्या. पण माझं मी बघेन आणि माझ्या भोवल आलं असेल तसं राहील, हे समर्थाला बिलकुल मान्य नाही आहे. त्याची जाणीव ते आपल्याला निष्क्रिय शिकवणमध्ये करून देणार आहे. ते म्हणतात की ही आपली आत्मोन्नतीचा हाच रस्ता आहे, हाच मार्ग आहे, इथूनच आपली आत्मोन्नती होणार आहे. आणि असं आहे की हे जर नाही केलं तर असा मनुष्य म्हणजे एखादा कितीही सांगितलं तरी करंटे पण ज्याच्याजवळ त्याला नाहीच आहे लक्षात येत. मग समर्थ त्या बाबतीत म्हणतात की असं जर असतं त्याला काय सांगावं. म्हणजे एखाद्याला कळत नसेल तर आपल्याला त्याला समजून सांगता येतं, पण ज्याला समजून घ्यायचंच नाही आहे त्याला आपण काय सांगणार. त्यामुळे समर्थ तेही सांगून टाकतात की अशी जी करंटी आहे त्यांना आपण सोडून देऊया, पण ज्यांना कळत आहे, ज्यांना काहीतरी करायची इच्छा आहे त्यांनी हा निष्क्रिय व्याप वाढवावा, त्याला त्याच्यासाठी निष्क्रिय शिकवण आहे असं ते सांगतात. त्या पहिल्या 12 ओव्यांमध्ये ते आपल्याला फार मोठं ओवी घ्यायला हवे असं नाही, आपल्याला सहज कळेल की ज्याला समर्थांनी मी नेहमीच आपल्याला सांगते की समर्थांच्या पुढे आपल्यासारखे ना 60-70चे लोक नव्हते, म्हणजे बंचुके ज्याला म्हणतो ना तसे नव्हते, पण तरुण मुलं होती. ते त्याला घडवायचं होतं. त्यामुळे ते आपल्याला लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही, नाशकळपणे. म्हणजे मुलांना समजून नाही सांगतात की रोज काहीतरी लिहिलं पाहिजे, रोज काहीतरी वाचलं पाहिजे, आपल्याला कळलं नाही तर कोणातरी विचारलं पाहिजे, आपल्याला जे कळतं ते कोणातरी सांगितलं पाहिजे. हे सगळं त्यांच्यासाठी आहे असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्षात कसं पाहायला गेलं तर आपली पण परिस्थिती तशीच आहे. आपल्याला सुद्धा खऱ्या अर्थानं जर असं करायचं असेल तर आपल्याला हळूहळू रोज काहीतरी केलं पाहिजे. कारण तुम्हाला जाताना मी दाखवेल कार्यक्रमाला मैत्रिणी मला एक जुनी वहिनी आहे, अगदी जुनी आहे तसं म्हटलं तर जीर्णच झालेली आहे, पण मुद्दामून बघण्यासारखी आहे की आपल्याला लहानपणी किंवा तरुणपणी म्हणूया कोणी मोठी माणसं सांगायची डायरी लिहावी त्याचा चांगला उपयोग होतो. आणि मग त्या डायरीचं कौतुक आपलं असतं 1 जानेवारीला आता लिहायचे यंदाच्या वर्षी, मग एक 8-10 दिवस बरे जातात आणि मग ते जातात आणि मग ती डायरी आपण दुसऱ्या कशातरी वापरतो. तर असं आपलं अनेक वर्ष बहुतांचं होतं. क्वचित एखादा असतो की तो अगदी नियमितपणाने एक पान डायरी सांगितलं. या मैत्रिणी आपल्याला जे आज दिवसभरामध्ये काहीतरी खास वाटलं, आवडलं, वाचलं, कळलं ते नोंद केलं, कुठे कातळ मिळालं ते चिकटवलं. असं नाही की सगळं काही आपल्यालाच मिळालं, कुठेतरी वाचलेलं असतं ते. आणि अशी एक छानपैकी 200 पानाची वही आहे. आणि मला कौतुक ते असं वाटलं की अरे हे सहज वेळ न जाणारी माणसं खूप असतात ना आपल्याकडे, त्यांनाही दाखवावं की अरे घर बसल्या करता येणारी गोष्ट आहे, आपल्याजवळ वेळही आहे आणि याचा उपयोग आपल्यालाच काय सगळ्यांना होतो असं लक्षात येईल. तर करायला खूप असतं, पण हे एकमेकांना सांगणं, एकमेकांना सांभाळणं असं या द्वारा होऊ शकतं. रोज काहीतरी लिहिलं पाहिजे, समर्थ तर सांगतातच, पण रोज वाचलं पाहिजे, रोज लिहिलं पाहिजे. ही साधी गोष्ट आहे आणि त्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीत सुद्धा हे कसं आपल्याला अशी शिकवण देणार आहेत ते आपल्याला देते. अशा 12 ओव्यांमध्ये निरनिराळे विषय त्यांनी घेतले, लोकांनी करावं. आणि नंतरच्या 8 ओव्यांमध्ये त्यांनी खरंच हा जो काही निष्क्रियतेचा शिकवण म्हणून त्यांनी म्हणतात ते म्हणाले काय करावं तर स्थल, काल आणि श्रोता यांचं भान ठेवून आपण कुठे आहोत, कोणत्या प्रसंगामध्ये आहोत आणि आपलं ऐकणारे कोण आहे याचं भान ठेवून आपल्याला माहिती असणारा विषय सांगावा. म्हणजे खरं तर या सगळ्यांना कीर्तनकार किंवा निरूपणकार त्यांना करायचं होतं. समर्थांचं जे महंत आहे त्यांच्या मठामध्ये असणारी मुलं आहे त्यांना जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानंतर त्यांच्यामध्ये काय त्या लिखाणाचा वाचनाचा उपयोग काय झाला पाहिजे तर त्यांनी उत्तम प्रवचनकार झालं पाहिजे, उत्तम कीर्तनकार झालं पाहिजे. याच्यासाठी त्यांनी सांगितलं की स्थल, काल आणि लोक श्रोते कोण आहेत ते जाणायचं आणि त्याप्रमाणे विषय मांडणी करायची, असं जरूर करावं. असं केलं त्याच्यासाठी काय हवं तर निष्क्रिय शब्द कॉमनच आहे, निष्क्रियच असलं पाहिजे. म्हणजे आता आपण सकाळी सद्गुरूंची प्रार्थना म्हणतो त्याच्यात म्हणतो की आपल्याला उदास राहता आलं पाहिजे पण उल्लसित पण राहता आलं पाहिजे. तसं काही कधी मिळवण्यासाठी हे काहीच करायचं नाही, पण काहीही न करता पण राहायचं नाही. मला काय करायचं आहे असाही विचार होता कामा नये आणि हे केल्याने मला हे मिळालं पाहिजे असाही विचार असता कामा नये. अशा पद्धतीनं या निष्क्रियाने वागावं असं समर्थ आपल्याला सांगतो. आता याच्या पूर्वी जे 3 समास आपण निष्क्रिय शब्द असलेले पाहिले त्याची थोडीशी आठवण अभ्यासासाठी करून देणार आहे की त्या 3मध्ये आणि याच्यात फरक आहे की नाही. काय एवढ्या मोठ्या 200 समासामध्ये समर्थांचा पण तोच विषय आलाय
असं आपल्या मनात विचार येईल की समोर परत परत तेच सांगतात की काय. तर परत सांगायचं, तेच जरी परत सांगायचं असलं तरी वेगळ्या बाउलमध्ये मिठाई पाठवलेली आहे. गुलाबजाम तोच असला तरी तो जरा वेगळ्या आकाराच्या डिसेंट बाउलमध्ये पाठवलाय, मग तो जरा जास्त चांगला लागतो अचानकपणे, तोच पदार्थ असला तरी. तसं थोडंसं झालं. नेहमी आपण म्हणतो की समर्थांचे श्रवणावरती 3-4 समास. श्रवणच करायचं मग झालं की पहिल्या सुरुवातीला सांगून ठीक आहे आम्ही करू श्रवण, तर तसं नाही. त्या 4मध्ये जे श्रवण सांगितलं त्या श्रवणामधलं काहीतरी वेगळेपण. श्रवण केल्याने काय होतं आणि न केल्याने काय होतं असं पण त्यांनी आपल्याला सांगितलं. श्रवण केली असेल खरं क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मुळे एकसला. मला किती संभ्रम किती संशय असतात, पण जर का आपण नीट ऐकलं तर सगळे संभ्रम दूर होतात. मी शिवाजीराव भोसलेंचं नेहमी उदाहरण देते. आम्ही जेव्हा कॉलेज होत होतो आज 15 समोर बसले, त्यामुळे ABVPचे दिवस आठवायला लागले की त्यावेळेला अशी म्हणजे शिवाजीराव भोसले म्हणजे आमचा असा एक आदर्श असं आमच्या डोळ्यासमोर होतं. 3 दिवस 5 दिवस 7 दिवस विवेकानंद सांगायचे शिवाजीराव, आणि त्या ऐकण्यासाठी अशी आमची अहममिका असायची. तेव्हा ते जे काही ऐकलं आणि मग असं वाटायचं की हे कसं काय एखाद्या माणसाला येऊ शकतं. तर ते त्यांनी आपल्याला लगेच सांगू लागलं की श्रवण केल्याचे फळ आहे. म्हणजे काय, तर 4 वर्ष पुण्याला कॉलेजमध्ये होते. खरं तर फलटणच आहे, पण पुण्याला शिकायला यावं लागलं. आणि 4 वर्ष रोज सकाळी वर्तमानपत्र उघडायचं, कुठे कुठे काय काय कार्यक्रम आहेत ते बघायचंय आणि एक तरी कार्यक्रम अटेंड करायचा. आणि असे 365x4 भाषणं ऐकली विविध विषयांवरची. मग काही राजकारण असेल, काही अध्यात्म असेल, आणखीन काही असेल, पण एवढ्या ऐकून कान तयार झाला. मग श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळचा अर्थ आपल्याला कळतो. आणि मग लगेच जोश होता, श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर त्याचा होय अपार सहित विषय. मग अनादर केला श्रवणाचा, आहे दारात गंगा पण नाहीच ऐकायचं. मग बस श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर त्याचा होय अपहार सहित विषय. मग आपलं कल्याण होतंय असं समर्थांचं आहे बा. तसंच या निस्पृह सांगितलं. जराही काहीतरी आपल्याला मिळावं अशी इच्छा सुद्धा मनात असता कामा नये. इतकं निस्पृह असलं पाहिजे. या निस्पृहावर समर्थांचा फार भर आहे, फार भर आहे. आणि म्हणून पहिली सुरुवात करताना 11व्या दशकामध्ये निस्पृह वर्तणूक असा समाज समर्थाने घेतला होता. निस्पृहाचं वागणं कसं असतं ते शोधावं. खरं आपलंच उदाहरण देऊ नये, पण चांगल्यासाठी आपण देते. माझे वडील इमर्जन्सीमध्ये 18 महिने तुरुंगात होते. विसा ॲक्ट लागला होता त्यांना आणि 18 महिने तुरुंगात होते. मग इंदिरा गांधी पडल्या, मग हे बदललं, तुरुंगातून ते सुटले आणि मग शिक्षकाचं काम करायला. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यावर जिल्ह्यातून जी मंडळी मिसाखाली अटक होती त्या मंडळींचा सत्कार करण्याचा कार्यक्रम जिल्हा स्तरावर करायचा ठरला. आणि आमच्या रायगड जिल्ह्यामधल्या सगळ्या मिसाखाली जे लोक अटक झालेले होते त्यांचा रोगाला लालकृष्ण अडवाणींच्या हस्ते सत्कार होणार होता. आम्हाला अगदी सरकारी सही शिक्क्याचं पत्र महाडला आलं होतं. भावाने ते पत्र आलेलं वाचलं आणि एवढा मोठा लालकृष्ण अडवाणींच्या हस्ते आपल्या वडिलांचा सत्कार 18 वर्ष सहन केलाय. आणि शिवथरकडे तेव्हा वडील म्हणून तो फोन नव्हता तेव्हा, तो पत्र द्यायला गेला बसनी तिकडे, मामा असा असा पत्र आलाय आणि हा कार्यक्रम जायला पाहिजे. शांतपणे ते पत्र वाचलं, घडी गेली ठेवून दिलं. तो मला आता काय ठीक आहे, आपल्याला काय करायचं ते केलं, सत्कार करायला काय झालं. ही निस्पृह पुढे कशाला लोकांकडे कशाला बघायला हवाय. तर हे मी डोळ्यांनी पाहिलंय की कुठे सुद्धा असं वाटलं नाही की अरे आपला सत्कार समारंभ व्हायला, आपण जे संघाचं काम केलं, निसामध्ये तुरुंगात होतो त्याच्याबद्दल कुणीतरी आपल्या 4 लोकांनी कौतुक करावं, टाळ्या वाजव, याच्यासाठी काय आपण केलंय, ती आपली देशसेवा होती, ते केलं, संपला विषय. ज्याला निस्पृहता म्हणतात. आणि ती जी निस्पृह वर्तणूक आहे ती 11व्या दशकातल्या 10व्या समाजात समर्थांनी आपल्याला सांगितलंय की कुठल्याही प्रकारचा मनामध्ये स्वार्थ नाही. दुसरं असं की सगळ्या माणसांना सामावून घेणं. आपल्याला जी एखादी गोष्ट योग्य वाटते ती सगळ्यांना पटवून देण्याची एक चांगली युक्ती आणि चांगली वाणी त्या माणसाचं असावी लागते. ज्याला काही साधायचं नाही ना, काही स्वार्थ नाही. आपण व्यवहारात म्हणतो बघ, एखादी मैत्रीण ज्याला वाजवीपेक्षा जास्तच गोड बोलायला लागली की आपण गमतीला म्हणतो आज काय विचार आहे, काहीतरी माझ्याकडून हवं आहे का काय. म्हणजे बोलण्यातून आपल्याला कळतं की ह्यांचा किती स्वार्थ आहे का काय. तसं सुद्धा नाही. माणसाजवळ करताना हा जो निस्पृह आहे याचा जराही शंकेला पण जागा राहणार नाही.
दुसऱ्याच्या हितासाठीच त्याचं प्रत्येक कर्म असेल अशा पद्धतीचं त्याच्याजवळ एक सामावून घेणं ज्याला म्हणतो तो विषय त्या निस्पृह वर्तन ज्याचं आहे त्याच्याकडे असतो. हे वर्तणूकमध्ये आपल्याला सगळं समर्थाने शिकवलं. आज फक्त आठवण करून देते आहे. दुसरं असं की माणसांच्या योग्यतेप्रमाणे किंवा त्यांच्या ज्या वकुबाप्रमाणे आपल्याला काम देता आलं पाहिजे. जो निस्पृह आहे ना हा तसं म्हटलं तर लीडर आहे. तर या लीडरला हे जमलं पाहिजे की कुणाचं नेमकं कशात गोडी आहे, कोणाला नेमकं काय जमेल तसं तसं काम त्याला दिलं पाहिजे. त्याच्या आवाक्याच्या पलीकडलं दिलं तर तो बिचारा कसं करणार. आवाका वाढवता येतो, हळूहळू त्याच्यावर जबाबदारी टाकता येते, पण असं त्याला देता आलं पाहिजे. एवढं समर्थाने इतके मठ केले की ही कला त्यांच्याजवळती म्हणून त्यांनाही जमलं की कुणाला कुठली जबाबदारी द्यावी. नाहीतर विचार करा 400 वर्षापूर्वी बालविधवा झालेल्या एका त्या वेण्णाला एवढ्या मोठ्या मठाची जबाबदारी देण्याची हिंमत दाखवणं हे केवढं विशेष होतं त्या काळामध्ये. आजही पटकन एखादी गोष्ट करताना 50,000 लोक विचार करतात आणि 400 वर्षापूर्वी समाजाच्या तसं म्हटलं तर विरुद्धच जायचं होतं, पण त्यांनी ते काम केलं. हे जे की करणं आहे कारण माहीत होतं की हा माणूस निस्पृह आहे, याच्यातून याला काही मिळवायचं नाही आहे, समाजाला चांगला मार्ग दाखवण्यासाठी ते हे करतात. त्यामुळे माणसांकडून कामं करून घेणं, योग्य व्यक्तीला योग्य ते काम देणं, त्या व्यक्तीच्या मधली ती जी काही कामाचा तो वकूब आहे तो वाढवणं, अशा सगळ्या गोष्टी ज्याची वर्तणूक निस्पृह आहे त्याला जमतं असं समर्थांनी 11व्या दशकातल्या 10व्या समासात आपल्याला सांगितलं होतं. आज घरी गेल्यावर परत हे सगळे निस्पृहाचे समाज गोळ्याकडे घातले तर आपल्या या सगळ्याचा अर्थ आपल्याला कळेल. दुसरा 14व्या दशकातला एक पहिला समास होता, त्याच्यात निस्पृह माणसाची लक्षणं समर्थांसाठी की हे झालं त्याचं वागणं कसं असतं इतरांबरोबर हे आपण पाहिलं. आता तो कसा असतो जो निस्पृह आहे ज्याला आपण म्हणतोय त्याचं वागणं कसं असतं. तर समाज सेवा करणारा हा तो निस्पृह आहे तो स्वतः नियमांचं काटेकोर पालन करतो. स्वतः नियमांचं काटेकोर पालन करतो. काल मी एक हे ऐकलं, रत्नागिरीला फडके नावाच्या बाई होत्या, आता त्या नाही आहे, परंतु त्यांचं एक छोटंसं कुणीतरी लिहिलेलं चरित्र वाचनात आलं. ऐकण्यासारखं असं आहे की त्या 3 तास त्यांच्या जवळच्या देवळामध्ये चपला सांभाळण्याचं काम करतात. काहीच उत्सव आहे तर त्या बाहेर थांबायच्या आणि सगळ्यांच्या चपला स्टँडमध्ये ठेवणं होतं. एवढं काम 3 तास गर्दीच्या वेळेला. आता हे काम किती बरं ते काय त्या आता कुणीतरी त्यांच्या मुलाच्या मित्रांनी आपल्या काकू म्हणून घेऊन काय ठेवलं मग असं वाचायला तरी मिळालं. मला रोज आमच्या घंटाळीच्या देवळामध्ये तो वाचलं आणि मला आठवण झाली. आमच्या देवळामध्ये सुद्धा लोक चपला दारात काढतात आणि देवळात जातात. हे दारात चपलांची गर्दी असते, पण आपल्याला हे जमेल का की काही नाही. आपली सेवा तीच 6 वेळांची चपला उचलायच्या स्टँडने ठेवायच्या, चपला उचलायच्या स्टँडने ठेवायच्या. महिना 2 महिने 4 महिने 6 महिने करावं लागेल तेव्हा लोकांना काही की इथे ठेवून चालत ठेवायला पाहिजे. तर समाजामध्ये अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी हा माणूस अशा पद्धतीची लक्षणं त्याच्याजवळ असतात. समाजाची सेवा करावी असाच त्याचा भाव असतो आणि असे गुण ज्याच्याजवळ असतात तो खरा निस्पृह. त्याला काही कोणी नाव ठेवायचं नाही आहे, त्याचा काही फोटो येणार नाही, लगेच त्याच्याबद्दल व्हिडिओ तयार करणार आहे असलं काही होणार नाही आहे. तरी सुद्धा जो करतो संघाच्या लोकांना आपण निस्पृह म्हणतो. का म्हणतो त्याचं कारण याचं. आता परवा आम्ही गजाननाच्या देवळामध्ये येत होतो आणि रिक्षा उलटली जरा, त्याच्यामध्ये कांद्याची पोती होती, सगळी बाहेर आली, रस्ताभर कांदे झाले. इतकी लोक रस्त्याने जात होती, कोणी थांबलं नाही. पण शाखा सुटली, शाखेतले लोक आले, गणवेशात होते, भराभर त्याचे पोत्यामध्ये कांदे उचलून गेले. ही निस्पृहता. त्याला काय कोणी सांगितलं होतं, त्यांना काय कोणी फोटो काढले होते, त्याला काय कोणी बक्षीस देणार होतं, काही नाही. ही रक्तातूनच येणार निस्पृहता आहे. समर्थ त्या समासामध्ये निस्पृहाची लक्षण त्याचं लक्षणच त्याचं आहे की तो जाणारच मदतीला धावून असं आपल्याला दिसतं. पूर्वीचे जे स्वातंत्र्यापूर्वीचे राजकीय नेते होते त्या राजकीय नेत्यांचं जे चरित्र आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की त्यांना पद नको. लोकमान्यांना लोकमान्य ही पदवी लोकांनी दिली, ती पदवी मिळावी म्हणून त्यांनी काही काम केलेलं नाही आहे. तर असं स्वातंत्र्यापूर्वीच्या पुढाही देशभक्ताचं आपण चरित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की त्यांचं जे आचरण होतं त्या आचरणाचा विचार केला की ती सगळी जी लक्षणं त्यांची होती ती अशा पद्धतीची होती, ती शोधून काढायची आणि त्याप्रमाणे आपण वागायचं. हा सगळा म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांनी एक असं ध्यास घेतलेला असतो.
अशी लक्षणं ज्याच्यात जवळ असतात ना त्या माणसाचा ध्यासच असतो. तो इकडे तिकडे कुठे बघणारच नाही, तो त्या ध्यासाप्रमाणेच काम करणार असं दिसतं. म्हणून त्याची लक्षणं पण समर्थाने आपल्याला एका समासात सांगितली. आणि त्याचं हे देताना पुढल्या एका 15व्या दशकात म्हणजे हे सगळे ना आपले समास पूर्वी बघून झालेले आहेत, म्हणून त्याचा थोडक्यात आढावा घेते. 15व्या दशकातला दुसरा समास आहे तो मगाशी म्हणतो तसा निस्पृह व्याप कसे उभारतो ते दिला. तो समास म्हणजे जणू काही समर्थांचं चरित्रच आहे. समर्थांनी स्वतः कसे व्याप वाढवले त्याचा जणू काही एक थोडासा आढावा या 15व्या दशकातल्या दुसऱ्या समासामध्ये निस्पृह व्याप अशा नावाच्या समासात दिले. स्वतः समर्थांनी प्रचंड साधना केली, म्हणजे खूप अभ्यास, खूप वाचन, खूप साधना, आणि जे मला या जीवनामध्ये करायचं आहे त्याचं जणू काही वेळापत्रक ठरलेलं होतं. आपल्याकडे 12वीतला मुलगा असला तर आपण का बाबा पुढे काय करणार नाही, अजून काही ठरवलं नाही. या माणसाचं आयुष्याचं सगळं ठरवलेलं होतं काय करायचं आहे ते, की मला काय करायचं आहे नक्की झालेलं होतं आणि त्याप्रमाणेच ते केलं असं आपल्याला दिसेल. त्यामुळे याच्यासाठी येणाऱ्या अडचणी होत्या, त्याच्यावर मात केली, पण जे करायचं होतं तेच नेमकं कसं करावं हे ठरवलेलं होतं. ते मात्र कायम लोककल्याणाची चिंता होती. 12 वर्ष बालपणात गेली असते तर त्या बालपणामध्ये काय काय गोष्टी त्यांनी मिळवल्या. दिसायला 12 वर्षाचाच मुलगा, आपण जर खरं म्हणजे अशा मुलांची तुलना करणंच योग्य आहे, पण 12 वर्षाच्या अन्य कुठल्या मुलाची आणि समर्थांची तुलना केली तर त्यावेळेला 12 वर्षाची मुलं काय विचार करतात आणि समर्थ काय विचार करत होते अशी तुलना केली असं वाटतं की हे काहीतरी वेगळंच आहे. 12 वर्षाचा मुलगा कुठेतरी खणाळ्यात जाऊन बसतो आणि म्हणतो चिंता करतो विश्वाची, अशी काय त्याला चिंता पडली असेल, आणि विश्वाची या विश्वाची चिंता काय पडली असेल असा प्रश्न मनात येतो. काहीतरी कानावर पडत होतं, त्याचा अर्थ नीट लागत नव्हता, रोज सभोवताली काहीतरी घटना घडत होत्या, पटापट कोणीतरी घोड्यावरचं स्वार यायचंय, संबंध गाव उद्ध्वस्त करायचं, किंकाळ्या लोकांच्या ऐकायला यायच्या, मुलीबाईंना पळवलं जायचं, शेती सगळी कापली जायची, जाळली जायची, हे सगळं रोज भोवताली दिसत होतं. याचा काही परिणाम त्या मुलावर होत होता आणि म्हणून तो म्हणतो चिंता करतो विश्वाची. हे 12 वर्षात त्यांनी अनेक गोष्टी पाहिल्या, अनेक गोष्टी ऐकल्या आणि याला आपण काही करू शकत नाही असंही त्याच्या लक्षात आलं. मग पुढे 12 वर्ष हे करण्यासाठी हा बदल व्हायला हवा असेल तर काय करायला हवं, आपल्याला आधी स्वतः तयार व्हायला हवं. मग 12 वर्ष साधना केली म्हणजे वयाच्या 24व्या वर्षापर्यंत स्वतः तयार झाला. नुसतं शरीराने नाही, मनाने, बुद्धीने, युक्तीने, शक्तीने सगळ्यात तरबेज झाली आणि त्यावर निस्पृह व्याप वाढवतो त्याने आधी स्वतः तयार व्हायला हवं असं समर्थ स्वतःच्या उदाहरणाने आपल्याला सांगतात की स्वतः त्यांनी तसं केलं. आणि 15व्या दशकातल्या दुसऱ्या समासात निस्पृह आणि व्याप वाढवावा हे सांगताना आधी स्वतः सगळं तयार करावं. लोककल्याण करायचं आहे, लोकांची चिंता आपल्याला करायची आहे, पण त्यात आधी आपण पुरेसे तयार असलं पाहिजे हे त्यांनी राखून दिलं. लोकांना उपासनेला लागायचं असेल तर स्वतः आपण केलं पाहिजे, आपण न करता लोकांना सांगायला जो तो कोणीच करणार हा विचार त्यांनी आपल्याला सांगितला. असं अशा 3 समासामध्ये 3 विषय घेऊन सुद्धा समर्थांना आता अखेरच्या टप्प्यामध्ये आपल्याला शिकवण द्यावीशी वाटते निस्पृह शब्दाची. याचा अर्थ समाजामध्ये बदल होत नाही. म्हणजे नेहमी आपण म्हणतो ना की 400 वर्षापूर्वीचा माणूस आणि आत्ताचा माणूस परिस्थिती बदलली, सभोवतालचं सगळं वातावरण बदललं, पण माणसाचा जो काही स्वभाव आहे तो नाही बदलला. राग, लोभ, मद, मत्सर हे सगळं तसंच्या तसं आहे, किंबहुना वाढलंय. आणि म्हणून शिकवण देण्याची आवश्यकता भासली की पुन्हा एवढं सगळं निस्पृहबद्दल सांगून पुन्हा समर्थ शिकवण का बरं देतात. तर कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता समाजाला आपलं स्वभाव आपल्याला सगळं करायचं आहे, समर्थ कार्य करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला निस्पृह कसं असलं पाहिजे ते सांगतात. समर्थ सांगतात निस्पृह अवघेची करावी परंतु आपण तेथे न सपडावे, परस्परे उभा राहावे भक्ती मार्गाचे. एका ओवीत त्यांना जे काही म्हणायचं तर ते सगळं सांगून टाकलं. अवघेची करावे, करायचं आपणच परंतु आपण तेथे न सपडावे. त्या पुलंचा तो नारायण आपण लहानपणी वाचलेला, सगळ्याला तो नारायण लागत होता. मग दागिने असू दे, नाहीतर अंतरपाठ असू दे, नाहीतर लाडू असू दे, जिकडे तिकडे नारायण लागत होता. पण ऐन वेळेला नारायण लपून बसलाय. तसं आहे निस्पृह अवघेची करावे परंतु आपण तेथे न सपडावे.
परस्परे उभा राहावे भक्ती मार्गाचे, असं समर्थ आपल्याला सांगतात. हा जो निस्पृह आहे त्यांनी किंचित काही आसक्त असू नये असा त्याचा अर्थ. आपली जी योग्यता आहे किंवा आपलं जे काही थोरवी म्हणूया की याच्यामुळे लोक म्हणणारच हो तुम्ही असतात की होतं, असं लोकांनी म्हणू दे. आपल्याला असं वाटतं का माहिती की आपण आहोत म्हणून चाललंय, आपण नाही की कठीणच आहे, असं काही नसतं. आपण नाही, आपल्याला दुसरं कोणीतरी असं काही आपल्याच वेळ झाला असं मानायचं की कारण आहे. निस्पृहाने हे आधी लक्षात घेतलं पाहिजे की मी आहे म्हणून चाललाय असा जर भाव असेल तर आधी पहिल्यांदा तो मनातून काढून टाकला पाहिजे असं लक्षात येईल. कारण याच्यातून तो अहंकार बळा माझ्यामुळे झालं. 4 जण आपल्याला म्हणाले अहो का 4 काकडवरती होते निराते तुम्ही आलात ना म्हणून झालं चढलाच मला भाव असं मनात झालं की संपलाच विषय असंच येतात. अरे ईश्वराची योजना असते, ईश्वर त्या माणसाला बुद्धी देतो, तसं तसं करतो, मी आहे म्हणून झालाय असा भाव मनात आला की आपली गडबड झालीच. ते होता का नाही असं सारखं घ्यायचं. लोकांनी काय बोलायचं ते लोकांनी बोलावं, आपण त्याच्यामध्ये अडकायचं नाही. अशी खास समर्थाने आपल्याला दिली. असा तो निस्पृह व्यापकपणे जर विचार करेल, स्वार्थ न करता निस्वार्थपणे जेव्हा करेल तेव्हा ती कामं पण चांगली होतात. आणि मग आपल्याला जे जायचं आहे ते जायची जागा पक्की ठेवायची. आपल्याला अंतरात्म्यापर्यंत जायचं आहे. हे सगळे वाक्यातले जे टप्पे आहेत ना त्या टप्प्याला रमून नाही राहायचं. का असं वागायचं तर आपल्याला अंतरात्मा ओळखायचं. निस्पृह माणूस असेल तर त्याला अंतरात्मा ओळखता येतो, खरा देव ओळखता येतो. या खरा देवाच्या ओळखीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा गुण आपल्याजवळ असला पाहिजे. आपण निस्पृह असला पाहिजे. आता या संबंध सृष्टीमध्ये जे जीव असतात त्याला इच्छा असतात, निरनिराळ्या इच्छा असतात आणि त्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचे परिश्रम पण चालू असतात. या निस्पृह माणसाला समर्थ सांगतायत की त्याला आधी एक इच्छा नसते पण त्याला नसलेली इच्छा पण त्याला जे आवश्यक असेल तो अंतरात्मा पूर्ण होतो. मग असे जसं मी म्हटलं की भगवंतांनी अर्जुनाला आणि त्याच्यामुळे आपल्याला योगक्षेमम वहाम्यम असं सांगितलं आहे, तसं इथे समर्थ आपल्याला सांगतात की काळजी करू नका. हा जो गुण तुम्ही घेणार आहात, निस्वार्थपणानं समाजसेवा करणार आहात किंवा निस्वार्थपणानं जे काही काम करणार आहात दुसऱ्याच्या कल्याणासाठी दुसऱ्याच्या आनंदासाठी तुम्ही करणार आहात म्हणजे तुम्ही अंतरात्म्याच्या प्रवासाकडे जाणार आहात आणि तो अंतरात्मा तुमच्या या सगळ्या कामामधल्या अडचणी आहेत त्या सगळ्या आपोआप दूर करेल. अशा पद्धतीने एक दिलासा म्हणतो तसा समर्थ आपल्याला या समासामध्ये देता येईल. आणखीन एक शब्द समर्थाने वापरलाय जसं स्थितप्रज्ञ शब्द गीतेमध्ये वापरला की त्या स्थितप्रज्ञाची जी लक्षणं आहेत ती आदर्श माणसाची लक्षणं आहेत. तसं इथे समर्थ सांगतात हा निस्पृहमध्ये ना एका शब्दामध्ये अनेक गुण येतात आणि मग ते आपल्याला सांगतात की तो कसा आहे. तर एक शब्द वापरला आहे दासबोधामध्ये जसा आहे गीतेमध्ये पण आहे वीतरागी. वीतरागी म्हणजे काय तर तो असा आसक्तीच्या पार गेलेला असतो. असा आसक्तीच्या पार गेलेला जो असेल त्याच्याकडून कामं चांगली होतात, त्याच्याकडून कामं यशस्वीपणानं होतात. तो काय करतो तर कोणाची टीका करत नाही, कोणाला वाईट म्हणत नाही. जो जसा असेल तसा तो स्वीकारतो आणि तसं केलं म्हणजे त्याच्यासाठी अत्यंत सहनशील असावं लागतं. कोणी प्रत्येकाचा वेळेला काहीतरी एक गुण असतो तो ओळखायला लागतो आणि त्या गुणाचा वापर करतो. आपल्याला असं वाटतं की हे काय नुसते भाऊगर्दीच आहे यातल्या किती असू नये त्या भाऊगर्दीचा सुद्धा उपयोग होतो असं समर्थ सांगतो. खरं तर तो समाज जेव्हा आपण नंतर 4 वेळा वाचतो ना तेव्हा असं वाटतं की हे काही तुमच्या माझ्या सामान्याचं काम आहे. तिथे संत प्रवृत्तीच असली पाहिजे. म्हणून मग परत समासाच्या नावाकडे आपण येतो. शिकवण म्हटलं तो त्याचसाठी की असं जेव्हा जेव्हा आपल्या मनात येईल ते समर्थ सांगतात ते बरोबर आहे पण हे काही आपली बसती बात नाही आहे. ते आपल्या संतांना ठीक आहे. हो मी नेहमी माझ्या मनात येतं की त्या नाथाला शांती ब्रह्म म्हणतो. खरोखरच ते शांत होते, त्यांना ब्रह्मज्ञान त्यामुळे प्राप्त झालं. अगदी बरोबर आहे आणि म्हणून ते शेकडो वेळा तो यवन थुंकला तरी पुन्हा आपले शांतपणे स्नान करू लागले. आम्हाला नाही चाललं. मग आम्हाला चाललाय तर हा शांतीपणा आम्हाला येणार कसा तर तो येण्यासाठी फक्त संतच असायला हवा. आम्हाला काही जमणार नाही असं आपल्याला वाटतं स्वाभाविक आहे. कधी कधी मला असं वाटतं की समर्थ आणि एकनाथ हे म्हटलं तर जरा एकाच कालावधीमध्ये थोडंसं समर्थ त्यानंतरचे परंतु दोघांची भेटही झालेली आहे. आणि मग जर नाथांच्या जागी समर्थ असते तर दोघांचा स्वभाव वेगळा आहे ना. त्यामुळे असं वाटतं की समर्थ असते तर समर्थाने असं सहन केलं असतं का नाही.
त्यांच्या हातात दंडुका होता आणि समाजाची नाथांच्या भोवताली पण होतं, पण ते शांती ब्रह्मच होतं. त्यांनी शांतपणानं दुसऱ्याला कसं जिंकायचं ते आपल्याला उदाहरणातून दाखवलं. समर्थांनी समाजातल्या अशा गोष्टी ज्या होत्या की जे चुकीचं आहे ते चुकीचं वर्तन करण्यासाठी थोडीशी हिंमत दाखवली, शक्ती हातात ठेवली, दंडुका घेतला, कारण समाजाला तीच भाषा कळते असं पण होतं. त्यामुळे या दोन्ही मधल्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे ती शिकवण समर्थांनी दिली. कुठे काय करायचं, शेणाचं पोतेर झोळीमध्ये टाकलं तर तिथे दंडुकेश्वर कामाची नाही. त्या माऊलीला म्हटलं बाई गं काय झालं, आणि उद्या परत गेले, परवा परत गेले, ती परत होती, तू का माझ्या दारात येतोस, मी नाही भिक्षा घालणार. रागावले नाही, पुन्हा गेले. तिथे बरोबर आहे, पण त्या समर्थांनी जेव्हा अभिषाचा कोणीतरी येतो आणि उद्धवाला पकडून तुरुंगात टाकतो, तिथे दंडुकेच घेऊन गेले. म्हणाले आमच्या या शिष्याला का तुरुंगात टाकलंस, आणि मग त्यांनी बिचारी सोडलं नाही दिसतं. तर कुठे काय करायचं हे बरोबर कळलंच पाहिजे आणि मग ते संतांनाच कळतं. म्हणून हा भाग जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला वाटतं की असं शांत करणारं मंदाटिक पण असलं पाहिजे आणि वेळ प्रसंगी चांगली मशाल पण हातात घेता आली पाहिजे. या दोन्ही गोष्टी जमणं तर हे संतांचंच काम आहे, तुमचं आमचं काही काम नाही असं आपल्याला वाटतं. तर मानवी मनाचं असं असतं, 3 प्रकारांनी आपल्याला ज्या गोष्टी करायला लागतात, 3 अंगांचा आपल्याला विचार करावा लागतो. एक म्हणजे आपण व्यक्ती म्हणून जेव्हा निस्पृह शिकवतो, शिकवण म्हणून विचार करतो ना, व्यक्ती म्हणून आपला विचार करायचा, आपल्या संस्कृती म्हणून आपला विचार करायचा, आणि तिसरी गोष्ट समाज म्हणून विचार करायचा. तिन्ही गोष्टी आपल्याला या निस्पृह शिकवणीचा विचार करायचा. म्हणजे काय तर एक आपण निस्पृहपणे वागणं, निस्वार्थीपणानं वागणं हे तर आपल्या कृतीवरून दाखवायचं आहेच. म्हणजे व्यक्ती म्हणून आपल्याला हे काम करायचं की आपण निस्पृहपणे वागायचं, की आपल्याला कुठे काही त्याच्यातून फायदा होण्यासाठी आपण हे करतोय असं सुतराम कुणाला शंका पण मनात घ्यावी लागणार नाही अशा पद्धतीने आपलं वागणं असलं पाहिजे. आणि तसा आदर्श समाजामध्ये राहिला तर तो आदर्श इतरांमध्ये येण्याचं पण काम होतं. तर व्यक्ती म्हणून असेल तर बरोबरच. दुसरी गोष्ट की संस्कृती म्हणून विचार करायचा झाला तर खरंच निस्पृहपणे काम करणारी कितीतरी मंडळी आपल्याला माहिती आहेत आणि त्यांचंच नाव घेतलं जातं. पण जर विचार केला इतिहासामध्ये की कोणाचं नाव घेतलं जातं तर आपल्या लक्षात येईल की जे निस्पृहपणानं समाजाचं काम करतात त्यांचंच समाज नाव लक्षात ठेवतो. मी नेहमी उदाहरण देतात, मी शाळेत नोकरी करत होते, स्नेहसंमेलनाचा दिवस होता, मुलाला खरं म्हणजे पुन्हाचं भाषण ऐकायचं नसतं त्यावेळेला, ते नंतर असणाऱ्या बक्षीस समारंभात कधी नक्कीच असतं. पण तरी आधी जे पाहुणे बोलावले त्यांनी भाषणाला सुरुवात करताना असं वाटतं, मुलांना मी तुम्हाला एक प्रश्न विचारू. मुलं म्हणाली हो विचार. तर म्हणाले चांगल्या महिलाला पुढं बसलेली आणि मग प्रश्न विचारला की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 47 साली, मला रांगेने एकानंतर दुसरा तिसरा असे राष्ट्रपती कोण झाले नावं सांगणारे. मुलं एकमेकांकडे बघतायत आणि नावं आठवत आहेत, कुणाला काही सांगता येईल, सगळे एकमेकांकडे बघतायत. नाही 1-2 मिनिटं गेल्यावर तेच म्हणाले असं करा, राहू दे तुम्ही असं करा, मला एक 5 संतांची नावं सांगा. पटकन 50 वरती आले आणि संतांची नावं सांगितली. ही निस्पृह त्याचं लक्षण. निस्पृह असणाऱ्या संत समाज विसरत नाही, पण पद आहे, पदवी आहे, पैसा आहे, त्यांची नावं लक्षात राहत नाही. ही परिस्थिती आहे. म्हणून ते सांगतात की शेवटी संस्कृती म्हणजे काय तर ती संस्कृती कुणाला लक्षात ठेवते. इतिहासामध्ये आपण कुणाचं नाव घेतो, जे काहीतरी अशा पद्धतीनं समाज असं जे काही करतात त्यांचं नाव घेतो. म्हणून त्यांचं ते लक्षात ठेवायचं. कमालीची मंडळी आपली देशासाठी झटणारी अत्यंत निस्वार्थी होती आणि म्हणूनच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं बरोबर. आता गेल्या 70 वर्षाचा विचार जरा वेगळ्या पद्धतीने आपण केला तर आपल्या लक्षात येतं की अरे खरंच स्वातंत्र्य मिळून सुद्धा आपल्या देशाची म्हणावी तशी प्रगती का होऊ शकली नाही. त्याला कारण काय झालं, सगळे स्वार्थी राजकारणी आपल्या भोवताली आले आणि त्यामुळे आपल्या देशाची परिस्थिती काय झाली की आपण सगळ्यांनी स्वतः अनुभवली. आता गेल्या 10 वर्षामध्ये काय काय घडतंय तेही आपण पाहतो आहोत. असा विचार केला तर या निस्पृहतेचा व्यक्ती म्हणून, संस्कृती म्हणून, देश म्हणून कसा उपयोग होतो ते आपल्याला कळतं. मग निष्प्रह पुरुषांनी कसं असावं, निष्प्रह पुरुषांनी कसं असू नये आणि मग असं करता करता
समर्थच ते समर्थांनी आपल्याला लोकसंग्रह याला महत्त्व दिलं की आपल्या भोवताली लोक असले पाहिजे, लोकसंग्रह असला पाहिजे. श्रीमंती आपली कशात असते? आपल्या मित्रमैत्रिणींची संख्या त्याच्यावर आपली श्रीमंती असते. पैशावरती आपली श्रीमंती नसते की आपल्याला किती मैत्री हात मारले तर किती जण धावून येतील याच्यावर आपली श्रीमंती असते. म्हणून समोर आपल्याला सांगतायत की काय करावं तर निस्पृह माणसाने म्हणजे त्याचा होतोच, करावंच लागत आहे, त्याचा लोकसंग्रह अफाट होतो. जो असा निस्वार्थीपणानं समाजासाठी काहीतरी करतो त्याचा लोकसंग्रह अफाट असतो असं करतो. आणि मग असा लोकसंग्रह करणाऱ्या निस्पृह माणसाने थोडं काय करावं तर समतोल राखावं. म्हणजे समतोल राखायचा कशाचा तर आपल्याला शेवटी आत्मज्ञानाचा विचार करायचाच आहे. आत्मज्ञान सोडायचं नाही, ती ब्रह्मवस्तू घट्ट धरून ठेवायचे. हे मार्गातले सगळे टप्पे आहेत, जायचं आहे आपल्याला तिकडेच. तर त्याच्यासाठीची जी उन्मन होण्याची अवस्था आहे, इंद्रियातीत, देहातीत, गुणातीत असे जे शब्द आपण अभ्यासले त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. तिकडे जाण्यासाठी या अशा निस्पृहतेचा उपयोग आपल्याला होईल. संघाची ना खूप गीतं आहे. म्हणजे हे सगळं वाचलं ना की आठवण तीच होते की त्या गीतातून आपल्याला मान सन्मान व्हावा न व्हावा, झाला तर झाला नाही तर जाय. मंदिराचा चिरामी ठरावा, जीविताची आता खंत कोणा, आस ध्येया तुझी फक्त प्राणा, जन्म देशार्थ आम्हा मिळावा. अशा पद्धतीचं गाणं ऐकलं कसं वाटतं. हेच सगळं समर्थ सांगते. निस्पृह व्याप करायला निस्पृह शिकवण वेगळी काय तर सतत करत राहणं. हे असं करत राहिलं आणि मी काय करतो मंदिराचा चिरा असाच मी ठरवलं पाहिजे, बाकी मला काहीच इच्छा नाही अशा प्रकारचा विचार ते सांगतात. असं समाजाचं नेतृत्व करणारा असा जर निस्पृह नेता मिळाला ना तर समाजाची प्रगती चांगली होते. देशाची प्रगती व्हायची कशी तर निस्पृह नेता मिळाला पाहिजे. प्रत्येक वेळेला आपल्या आदरणीय पंतप्रधानांच्या भाषणात असतं की मला माझ्या जनतेसाठी सगळं करायचं आहे, स्वतःसाठी काहीच करायचं नाही आहे. आणि त्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येतो जो असा दुसऱ्याचा विचार करणारा आहे त्याला स्वाभाविकच अशा पद्धतीचं व्यक्ती, संस्कृती आणि समाज, राष्ट्र या सगळ्याचा विचार करायचा आहे. आणि अशी माणसं ही जर आपल्या म्हणजे आता संतांनी सगळ्यांनी ह्या पद्धतीनं केलं बरं का. म्हणजे राष्ट्रीय संत म्हणून आपण समर्थांच्या या ग्रंथाचा अभ्यास करतोय त्यांनी तर राष्ट्राचा विचार केला, पण सगळ्या संतांचा विचार केला तर आपल्याला असं दिसतं की संतांनी हा समाज असा एकसंधी ठेवायला मदत केली. नाहीतर एवढ्या आक्रमणांमध्ये आपण कसं काय टिकलो असा प्रश्न आपल्याला पडेल. पण संतांनी आपली संस्कृती टिकवली म्हणून हे सगळं झालं. 19व्या शतकाच्या सुरुवातीला आपण पाहिलं की मराठी सगळं साम्राज्य बुडायला आणि त्यावेळीची परिस्थिती इतकी गंभीर होती. पण खरंच संतांनी म्हणजे आज आपण सगळी मांदियाळी म्हणतो ना ती मांदियाळी ती नावं घेताना आपल्या लक्षात येतं की सगळ्या संतांनी आपली संस्कृती आपला धर्म असा एकसंध ठेवला म्हणून आपण पुन्हा असे राहू शकलो. नाही तर एवढ्या आक्रमणानंतर आपलं काय झालं असतं असा विचार केला तर काय तर समर्थ तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज हे तर त्रिकूट एकत्र आलं म्हणून खूप मोठं काम आपलं झालं आणि हिंदवी स्वराज्याची आपण केलं. त्यामुळे एका अर्थाने निस्पृहता समर्थ चरित्रात समर्थांच्या पूर्ण चरित्राचा अभ्यास केला तर आपल्याला जागोजाग दिसतेच. आता आपण पाहिलं तसं की जो काही अशा समाज हिताचं काम करतो त्याचंच नाव स्मरणात राहतं कारण तो निष्फळपणे काम करतो म्हणून करायचं आहे. पण या सगळ्याची जोड आपल्या नरदेहाशी किंवा नरदेहाचं नेमकं इप्सित काय आहे साध्य काय आहे त्याची आठवण करून देण्यासाठी समर्थाने या 20 ओव्या आपल्याला सांगितले. या 20 ओव्यांमध्ये निस्पृहता शिकायची, देश धर्म संस्कृती हे सगळं करायचं. त्याच्यासाठी आपलं वर्तणूक तशी ठेवायची, व्याप वाढवायचा. पण जायचं आहे आपल्याला कुठे तर जायचं आहे आत्मतत्वाकडे. म्हणून पहिली ओवी परत आठवायची की देह दुर्लभ आहे, आयुष्य दुर्लभ आहे, पण दुर्लभ अशाली गोष्ट आपल्याला मिळाली आहे तर त्याचा नाश होता कामा नाही. तर आपल्याला या सगळ्या सगुणाचा आधार घेऊन निर्गुण निराकार भगवंताला शोधायचा आहे. त्या निर्गुण निराकार भगवंताला शोधण्यासाठी हा वाटेतला खूप मोठा महत्त्वाचा टप्पा समर्थाने आपल्याला सांगितला. त्या टप्प्याचा विचार आपण करूया आणि त्या पद्धतीनं आपण आपलं आचरण ठेवूया असा संकल्प सोडू आणि मग पुन्हा समाज पुढल्या वेळेला बघू असं थांबू.
तव स्मरण संतत स्फुरणकार्या महागडो करणी पडो स्वदेश रक्षणाविण तुझी कथा नावडो तुझ्या समयामुची तनुही देशकारी पडो जय जय वीर समर्थ. उच्चारासाठी घेतलेला श्वास सोडून देऊया. दीर्घ आणि खोल श्वास घेऊया.